मंडळी, आपण आलेलो आहोत चारधामपैकी शेवटच्या जागी, म्हणजेच मोत्यांचं प्राचीन शिवमंदिर. इथे गजानन महाराजांच्या अनेक लीला झालेल्या आहेत. गोविंदबुवा टाकळीकर हे एक प्रसिद्ध आणि उत्तम कीर्तनकार होते महाराजांच्या काळातले. तर ते ह्या मागच्या मंदिरामध्ये कीर्तन करायचे आणि ह्याच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज बसलेले. जसाच त्यांनी कीर्तनाची सुरुवात केली, हंसगीतेमधील श्लोकावरती निरूपण चालू होतं आणि त्याच श्लोकाचा उत्तरार्ध गजानन महाराज बसल्या ठिकाणावरून बोलले. त्यावरूनच बुवांना शंका आली की हा बोलणारा पुरुष अधिकारी दिसतो. त्यावरून ते महाराजांजवळ आले, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांचं दिव्यत्व त्यांना कळल्यावर त्यांनी त्याच कीर्तनामध्ये जमलेल्या सगळ्या शेगाव वासियांना सांगितलं की तुमच्या गावाला प्रत्यक्ष शंकर लाभलेले आहेत. ह्याच गोविंदबुवांचा घोडा अतिद्वाड होता, त्यालाही गजानन महाराजांनी शांत ह्याच ठिकाणी केलं. आणि तिसरी गोष्ट, जी सुकलाची द्वाड गाय होती, जिला महाराजांना देऊ केलं त्याने, तर ती जशी महाराजांच्या समोर आली, तिचं द्वाड पण हरण होऊन ती गरीब गायीप्रमाणे शांत झाली. तोही प्रसंग ह्याच ठिकाणी घडला. तर हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय, हे मोत्यांचं प्राचीन शिवमंदिर. आता या देवळामध्ये शूटिंग अलाउड नाहीये, म्हणून मी एक बाहेरून शॉट घेतो आणि प्राचीन महादेव मंदिर असं टाका. मोत्यांचं महादेव मंदिर असं काही तुम्हाला मिळणार नाही मॅप्सवर, पण प्राचीन महादेव मंदिर टाकलं तर तुम्ही परफेक्ट या स्पॉटला पोहोचाल. आणि शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हेच ते ठिकाण जिथे महाराजांचा जुना मठ होता.